केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाला आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी सिया गोयल हिची आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात कान्हेफाटा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर तिला पुन्हा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणी दरम्यान तपास पुढे नेण्यासाठी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत दोघांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचवेळी पोलिसांनी आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी न्यायालयासमोर मांडली. मात्र आरोपींची संमती नसल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने ही मागणीसुद्धा फेटाळून लावली. बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात दावा केला आहे की अतिरिक्त पोलीस कोठडीसाठी पोलिसांकडे कोणताही नवा किंवा ठोस आधार नव्हता. डेटा रिकव्हरी आणि कथित तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाबाबत पोलिसांनी जुने मुद्दे मांडले. मात्र त्या संदर्भात कोणताही नवीन किंवा ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. तसेच अद्याप आरोपींकडून जामिनासाठी कोणताही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले असून तांत्रिक पुराव्यांसह सर्व बाबींचा उल्लेख सखोल तपास केला जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे या हाय प्रोफाईल हत्याकांडातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये. त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेली आहे. नार्कोटिक्सची काही मागणी करण्यात आली होती का? आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये. ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे. सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी. ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही. 14 दिवसांची. सर, सिया आणि चेतननी अजून एका व्यक्तीशी संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारमध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नाही.